नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण सुंदर असे सुविचार पाहणार आहोत. खरं बोलण्याचा आणि चूक मान्य करण्याचा एक फायदा असतो. मनावर कुठलंही ओझं राहत नाही. किमतीवरून नाही तर हिमतीवरून ओळखा. शब्द फिरवणारे लाख मिळतील, पण शब्द पाळणारा एखादाच मिळेल. माणसाचं आयुष्य काळाच्या मानानं खूप थोडं आहे. यात सुखानं जगायचं कसं हे प्रत्येकाला पडलेलं कोडं आहे. सर्वांना वाटतं की आपल्यापेक्षा दुसऱ्याचं आयुष्य खूप गोड आहे. पण मात्र जीवनात सगळ्यांनाच टेन्शनचा झोल आहे. ही दुनिया लय गोल. यात ज्याला सांभाळता आला स्वतःचा तोल, त्यालाच मिळते लोकांच्या नजरेत योग्य ते मोल. असं म्हणतात की एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जातं. पण कधीकधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो. पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम कसं जगायचं हे शिकवते. चिकाटी हा फार छोटा शब्द आहे, पण आयुष्यामध्ये जर का एखाद्याला चिकटला तर त्याचं तो सोनं करतो. माणूस पण खूप विचित्र वागतो. दुसऱ्याची चूक असेल तर स्वतः वकील होतं, मात्र स्वतःच्या बाबतीत न्यायाधीश होतो. तेव्हा योग्य काय अयोग्य काय हे मात्र वेळीच ओळखायला शिका. योग्य काय आणि अयोग्य काय याची जर तुम्हाला योग्य ती पारख करता आली तर तुम्ही आयुष्यामध्ये असफल होणार नाही. तुम्हाला योग्य तो अनुभव येईल आणि तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकाल. तेव्हा पारख करायला वेळ जाऊ देऊ नका, मग ती माणसाची असो किंवा कोणाचीही. असं प्रत्येकजण म्हणतं की लोक माझ्यासोबतच असं का वागतात, पण फक्त एकदा असा विचार करून बघा की आपण दुसऱ्याशी कसं वागतो, तर नक्कीच आपलं जगणं सोपं होऊन जातं. शेवटी एक नियम सर्वांना लागू आहे की तो म्हणजे जसं आपण कर्म करतो तसंच काहीसं आपल्यालाही मिळतं. आपली माणसं बाजारात मिळत नाहीत. प्रेम, जिव्हाळा, सुसंवाद आणि आपुलकीच्या जोरावर ती मिळवावी लागतात आणि आपल्या जीवनामध्ये टिकवावीही लागतात. मध गोड बनवणारी मधमाशी वेळ आली की चावायला विसरत नाही. माणसाने नेहमीच सावधगिरी बाळगायला हवी, कारण जास्त गोड बोलणारे पण आपल्याला इजा पोचवू शकतात. चैनीने जगता नाही आलं तरी चालेल, पण सुखाने जगता यायला पाहिजे. यासाठी सुख छोट्या छोट्या गोष्टीतून वेचायला शिका. जो तत्वासाठी स्वार्थ सोडतो त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा, परंतु जो स्वार्थासाठी तत्व सोडतो त्याच्यावर उघड्या डोळ्यांनी सुद्धा विश्वास ठेवू नका. तुमचं आनंदी राहणं हेच तुमचा द्वेष करणाऱ्यांसाठी खूप मोठी शिक्षा आहे. तुमचा शत्रू जितका इजा करत नाही त्यापेक्षा जास्त इजा तुमचे नकारात्मक विचार करत असतात. आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एक एक करून काढून टाकायला सुरुवात केली की आपोआप आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते. चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वतःशीच लढाई असते त्याला कोणीच हरवू शकत नाही. तेव्हा स्वतःच्या चुका सुधारा. आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल. जे बदलता येईल ते बदला, जे बदलता येत नाही ते प्रामाणिकपणे स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून अगदी दूर जा, परंतु स्वतःला मनापासून आनंदी ठेवा. आत्मविश्वास, संयम, दातृत्व, धाडस आणि सहनशीलता या आपल्या शरीरातील अदृश्य शक्ती आहेत. त्या नेहमी जागृत ठेवल्या की आयुष्याचा प्रवास हा यशाचा राजमार्ग झाल्याशिवाय राहणार नाही. एखाद्याचं कौतुक किती करावं तेवढं करा, पण अपमान मात्र विचारपूर्वक करा, कारण असं म्हणतात की अपमान हे कर्ज आहे जे प्रत्येकजण संधी मिळाल्यावर व्याजासह फेडतो. बोलण्याआधी शब्द माणसाच्या ताब्यात असतात, पण बोलल्यानंतर माणूस शब्दांच्या ताब्यात जातो. चूक प्रत्येकाकडून होते, पण काहींना कळत नाही तर काही स्वीकारत नाहीत. म्हणून स्वतःला समजून घेणं हेच जीवनाचं खरं ज्ञान आहे. तेव्हा स्वतःला समजून घ्या आणि स्वतःच्या चुका कमी करण्याचा नक्की प्रयत्न करा.
जेणेकरून तुम्हाला जास्त अडचणी येणार नाहीत. विचारांचा प्रभाव मनावर पडतो, मनाचा प्रभाव शरीरावर पडतो, शरीर आणि मन या दोन्हींचाही प्रभाव जीवनावर पडत असतो. म्हणून नेहमी चांगले विचार मनात आणावेत आणि समाधानी राहावं. एखादं संकट आलं की समजायचं की त्या संकटाबरोबर संधी पण आली, कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही. संकट हे संधीचा राखणदार असतो. फक्त संकटावर मात करा, मग संधी मात्र तुमचीच असते. दुःखात फक्त एकच बोट अश्रू पुसतं आणि आनंदात 10ही बोटे एकत्र येऊन टाळ्या वाजवतात. जर आपले स्वतःचे अवयव असे वागतात तर दुनियेकडून आपण वेगळी अपेक्षा तरी का ठेवायची? शेवटी काय तर हसत राहा, हसवत राहा आणि मजेत जीवन जगत मस्त राहा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. कारण कोणतेही असो, रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा. त्रास फक्त तुम्हालाच, सुख ही तुम्हालाच, मन शांती फक्त तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचं भलं करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून तुम्ही तुमचे विचार बदला, तुमची जिंदगी बदलेल. यासाठी तुम्ही तुमच्या विचारांवर काम करणं फार गरजेचं आहे. स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता असते. फक्त इच्छाशक्ती असून चालत नाही. कठोर परिश्रम कधीही वाया जात नाही, हे मात्र नेहमी लक्षात ठेवा. जोपर्यंत आपण स्वतःला विसरत नाही तोपर्यंत दुसऱ्यांना मदत करणं सोपं असतं. जेव्हा आपण इतरांना मदत करतो तेव्हा तुम्हालाही तुमच्या अडचणीच्या वेळी मदत करणारे हात पुढे येतात, हे मात्र विसरून चालणार नाही. समाधान हे दुसऱ्यांच्या जीवनावर आधारित नसून आपल्या अंतर्मनाच्या शांतीच्या आधारावर अवलंबून असतं. जर तुम्ही इतरांच्या चुकांवर हसाल तर तुमच्या स्वतःच्या चुका तुमच्या समोर येतील. तेव्हा इतरांच्या चुकांवर न हसता त्यांना त्या चुका दाखवून द्या. माणुसकीचा खरा अर्थ दुसऱ्याच्या दुःखात सहभाग घेण्यात आहे. आपल्या जीवनात माणुसकीचा एकच आधार असावा आणि तो म्हणजे प्रेम. माणूस म्हणून जगताना दुसऱ्याच्या आंतरिक वेदनांना समजून घेणं हीच खरी माणुसकी आहे. जो माणूस दुसऱ्यांना मदत करतो तोच खरी माणुसकीची परिभाषा पूर्ण करत असतो. तेव्हा दुसऱ्यांना समजून घ्या, त्यांना मदत करा, त्यांच्या भावनांची कदर करा, जेणेकरून त्या व्यक्तीचं आनंद किंवा सुख पाहून तुम्हीही सुखावला जाल. जो माणूस दुसऱ्यांना मदत करतो तोच खरी माणुसकीची परिभाषा पूर्ण करतो. माणुसकीचे खरे यश त्याच्यात आहे जेव्हा तो इतरांच्या सुखदुःखात समानपणे सामील होतो. कितीही विचार केला तरी वेळेच्या पुढं जाता आलं नाही. ताटात कितीही असलं तरी भुकेपेक्षा जास्त खाता आलं नाही. आपल्यालाच माहिती असतं की किती लढतोय जिंकण्यासाठी. लोकांना म्हणायला काय लागतं की याला लढता आलं नाही. तेव्हा ज्याचे त्याचे दुःख, ज्याच्या त्याच्या अडचणी ह्या ज्याची त्यालाच माहिती असतात. परंतु यातूनही मार्ग काढत यशस्वी होणं हे मात्र नक्कीच आपल्या हाती आहे. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.